रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याआधी कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एक चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ऑलवरती सेट करून टाका. म्हणजे इथून पुढे मी रेग्युलर तुम्हाला एडिटिंगचे ट्युटोरियल शिकवत राहीन या चॅनलवरती. सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यासाठी तुम्हाला आता व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे आलन मशीन. ही तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे. तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ जबरदस्त कन्सेप्ट आपण केला आहे. DM वरती केला आहे. इंस्टाग्रामवरती DM आलतेले ह्याच्यावरती दादा आहे ते व्हिडिओ बनवा. त्याच्यावरती आपण व्हिडिओ आणलेले आहे जबरदस्त. ओके, तर ज्यांनी DMमध्ये मला रील्स पडलेलेच ओके, तर त्यांनी व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी तुमचा DMवरचा व्हिडिओ आलेला आहे. DMवरचा व्हिडिओ आलेला आहे. आणि सर्वांनी मित्रांनो प्लीज लाईक करत चला यार. लाईक पण करत नाही तुम्ही. मला व्हिडिओ करताना काय टेन्शन येतं. तुम्ही काय व्हिडिओला लाईक पण करणार काय करणार, व्हिडिओ आणू वाटत नाही चॅनलवरती. निदान व्हिडिओला लाईक तरी करा, कमेंट तर करतच नाही तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण पण बघत नाही ओके. तर तेवढं करा लाईक आणि कमेंट ओके. तर इथं बघू शकता अशावर छान प्रकारे आपण व्हिडिओ एडिटिंग आणत असतो चॅनलवरती ओके. तेवढं कमेंट करून टाका. मराठीमध्ये आपण आणत असतो. इथं अशावर तुम्हाला ग्रुपवर लॉक दिला असतील ते अनलॉक करून घ्यायचे. कलर फिलवरती क्लिक करायचं. इथं बघा अशापरे इथं अनलॉक करून घ्यायचे आहेत ओके. तर आता सध्या मी इथे एक दोनच ग्रुप सांगतो. इथं माझी इंस्टाग्राम ID आहे बघा. एडिट ग्रुपवरती क्लिक करा. ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. ही अशी आपली इंस्टाग्राम ID आहे. जरूर जाऊन फॉलो करा. काही जर प्रॉब्लेम आला हे आपल्या इंस्टाग्राम IDला जरूर जाऊन मेसेज करू शकता. आता जे आपलं मटेरियल असणार आहे ते इथं मटेरियल मी त्याच्यावर घेतलेलं आहे. इथं मी हा फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथंवर आपण वाढवायचं आहे. आणि जे आपली इंस्टाग्राम ID आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथं ॲड करून घ्यायचे, सेट करून घ्यायचे बरोबर. इथं अशाप्रकारे आपल्याला बघू शकता. अशाप्रकारे आपल्याला एक लुक दिसून जाईल. पुन्हा पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तसंच तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर मी एक दुसरा हा इमेज ॲड करून घेतो. आणि ते एक्स्ट्रा कट करायला लागतो तो कट करून घ्या मित्रांनो ओके. तर बघू शकता मी ते कट करून थोडं इथं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे ओके. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ओके. इफेक्ट्स वगैरे ॲनिमेशनचे आहेत ती बघायचे आपण. इथं बघू शकता अशा पण तुम्हाला दिसून जाईल. दिसल्यानंतर तुम्हाला ही सर्व तुम्ही इथं दोन्ही ग्रुप करून घ्या. इथून पुढे देखील ग्रुप लॉक असणार आहेत. ते तुम्ही इथं काय करायचं आहे, पटापट इथं ग्रुप ऑन करून घ्यायचे. ऑन केल्यानंतर इथं देखील तुम्हाला फोटोचे एक ॲड करून घ्यायचे. तर जेवढे तुमच्यापाशी फोटो असतील ते फोटो तुम्ही काय करायचे आहेत, इथं आता मी थोडं बॅक येतो. इथं बॅक आल्यानंतर इथं अशा प्रकारे बघू शकता. तर मी इथं फोटो सेट करून घेतो ओके. किंडॉवरती क्लिक करून पिल कंपोजिशनवरती क्लिक करतो आणि इथं खाली घ्यायचं आहे ग्रुपच्या आपल्या. अशा प्रकारे ॲनिमेशन दिसून जाईल. तर मी चला तर सर्व फोटोवर ॲड करून घेतो. तुम्ही देखील करून घ्या. तर बघू शकता फोटो वगैरे आपण कशाप्रकारे ॲड केलेले आहेत. ॲड केल्यानंतर इथं मी काय केलेलं आहे, इथं ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथे बॉर्डरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं वरच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं 25% बॉर्डर असणार आहे ते ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे एक चांगला आपला लुक दिसून जाईल. खाली यायचं आहे. स्ट्रोकवरती खाली आल्यानंतर 200 इथं तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे. तुमचा जो फोटोचा कलर म्हणजे तुम्ही कुठला ड्रेस वगैरे साडी वगैरे घातली असणार आहे ती कलर ठेवायचा आहे. मी तर लाल ठेवलेलं आहे. पुन्हा तुम्हाला इथे निळ्या बघू शकता अशा प्रकारे ठेवलेलं आहे. तर तुम्ही काय करायचे अशा प्रकारे तुम्ही इथं ॲड करून घ्यायचे तुमच्या हिशोबानं. इथे मी फोटो वगैरे इथे सर्व फोटो वगैरे सेट खाली बघू शकता. आणि इथं शेवटला एक 3 बीट असणार आहेत. 3 बीटला तुम्ही देखील फोटो ॲड करून घ्यायचे. इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं सिम्पली बॅक आल्यानंतर इफेक्टच्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट असताना कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर व्हिडिओजवरती यायचं आहे. व्हिडिओजवरती आल्यानंतर सगळ्यात शेवटला आपल्याला 3 फोटो आहेत. फक्त त्या तिन्ही फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. तर तिन्ही फोटोला मी इफेक्ट पटापट पेस्ट करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे ओके. तर मित्रांनो बघू शकता हा पार्ट दुसऱ्यांदा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे. काय अडचण नाही. पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर पुन्हा बॅक आल्यानंतर इथं बघू शकता आपण पहिला इफेक्ट असणार ते थोडं क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्या. कॉपी पेस्ट केल्यानंतर इथं आता मी काय करेन, इथं आपले जेवढे इथं बीट दिले असणार तुम्हाला इथं बरोबर बघू शकता 7.25 तिथून तुम्हाला ते 4-5 इमेज लागतील ते पेस्ट करून घ्या. इथं आता मी इथं 2लाच पेस्ट करणार कारण काय तर मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेले ऑलरेडी बघू शकता ओके. तर मित्रांनो हा व्हिडिओ तिसऱ्यांदा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे.
ओके. कारण का मला स्क्रीन रेकॉर्ड व्हिडिओ इफेक्टवरती ते ॲड करून आहे ते स्क्रीन रेकॉर्ड बंद पडाले, तर देखील तुमचा विचार करून आहे ते मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर तुम्ही सपोर्ट करा भावांनो. इथं बघू शकता मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ दिला असेल तुम्हाला, तर तुम्ही इथं काय करायचं, इथं इथं घ्यायचं आहे अशाप्रकारे. ॲड केल्यानंतर तुम्ही इथं असं तुम्हाला वरती दिसेल, सगळ्यात वरती खाली असं खेचून घ्यायचं आहे. या व्हिडिओवरती क्लिक करा, मूववरती क्लिक करून इथं रोटेशनवरती क्लिक करून -90 करा. ओके. केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे, बघू शकता इथं इथे तुम्हाला डबल बीट दिला असेल, इथं तुम्हाला 7:25 तिथे यायचं आहे. एक तुम्हाला व्हिडिओ दिला असेल इफेक्टचा, तुम्ही ॲड करून घ्यायचं. इथं काय करायचं, बेल्डिंग नावापासून लाईटर स्किन द्यायचं आहे. ओके. स्किन दिल्यामुळे आपला व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल. इथंवर ठेवायचं, एक्स्ट्रावर काही कट करू नका. ओके. आता संपूर्ण तुमचा व्हिडिओ एडिट झाला असेल तर सेव्ह करायचं, कोपऱ्यावरती क्लिक करा सेटिंगच्या आयकॉनवरती, आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तो पण जय हिंद, जय महाराष्ट्र.